मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरती ही महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे. आणि महत्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम प्रेफरन्स देणे. हे सध्या आपण आपली जी कृती आहे ती कृती सध्या सुरू आहे. आणि शिक्षक भरतीमधली ही सर्वात म्हणजे मोठी कृती आहे मित्र, असं मी म्हणतो. आणि ती कृती आपण जबाबदारीनं करायला पाहिजे. ही कृती जर आपण प्राधान्यक्रम देण्याची बेजबाबदारपणे जर केली तर आपलं कशा प्रकारे याच्यामध्ये नुकसान होऊ शकते, या बाबतीत मला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आणि मला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा प्रकारचे जे जे नवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन्स मला मिळणार आहे. आणि एकदा नोटिफिकेशन्स मिळाल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर जे काही मी आता एक प्रसिद्धी पत्रक इथं शेअर करणार आहे बघा. आणि ते जे प्रसिद्धी पत्रक आहे त्या प्रसिद्धी पत्रकामधला मुद्दा क्रमांक 18 मला फार महत्वाचा वाटते. हा मुद्दा क्रमांक 18 एवढा महत्वाचा आहे, तो त्यांनी तिथं संक्षिप्त दिलेला आहे. परंतु त्यावर जर आपण चर्चा केली तर अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनतो, एवढं मोठं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. मग आता हा मुद्दा क्रमांक 18 काय आहे मित्रो? मुद्दा क्रमांक 18 आपल्याला काय सांगतो की प्राधान्यक्रम एकदा दिल्यानंतर मी जर मुलाखतीसाठी किंवा नियुक्तीसाठी जर मला एखाद्या स्थानिक स्वराज्य असो किंवा खाजगी व्यवस्थापनाची जी काही संस्था असो त्यावर जर माझं सिलेक्शन झालं किंवा मुलाखतीसाठी निवड झाली तर मग माझे पुढच्या याच्यासाठी म्हणजे पुढे जेव्हा आपल्याला पुन्हा या शिक्षक भरतीमध्ये उतरायचं आहे तर माझे कोणते प्राधान्यक्रम कायम राहतील, म्हणजे मला माझा अधिकार कोणत्या प्राधान्यक्रमावर राहील आणि कोणत्या प्राधान्यक्रमावर माझा अधिकार राहणार नाही हे बघायचं. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये समजा आपण 25 प्राधान्यक्रम दिले आणि 25 प्राधान्यक्रम दिल्यानंतर मला काहीतरी 14 क्रमांकाच्या प्राधान्यक्रमाचं अलॉटमेंट लेटर झालेलं आहे माझं तिथं, म्हणजे जसं माझं नाव अलॉट झालं. जर समजा बिना मुलाखत असेल तर तिथं आपल्याला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून डायरेक्ट जॉईन व्हायचं आहे. आणि मुलाखतीसह असेल तर तिथं आपल्याला मुलाखत द्यायची आहे. मग समजा आपण तिथं गेल्यानंतर मुलाखत दिली किंवा विना मुलाखत असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण जॉईन झालो, पण तिथं आपण सॅटिस्फाईड नाही. तो जो आपल्याला प्राधान्यक्रम मिळाला तो जर आपल्याला समजा तिथं आपण सॅटिस्फाईड नाही, आपल्याला असं वाटते की आता नाही आपण पुन्हा या शिक्षक भरतीमध्ये उतरायला पाहिजे, तर मग आपल्याला कोणत्या प्राधान्यक्रमाचा तिथं आपल्या कोणत्या प्राधान्यक्रमाचा तिथं विचार केला जातो आणि दिलेल्या कोणत्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जात नाही, यावर मित्र हा जो आहे तो या प्रसिद्धी पत्रकामधला मुद्दा क्रमांक 18 आहे मित्र. तुम्हाला माझं म्हणणं लक्षात आलं असेल. कारण कसं आहे की प्रसिद्धी पत्रक असतात, जी आर ची भाषा असते मित्र. जी आरच्या एका शब्दामध्ये भरपूर सामावलेलं असते. त्यामुळे जी आर हा आपल्याला पद्धतशीर वाचावा लागतो आणि त्याचं जे मिनिंग आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागते. या मुद्दा क्रमांक 18 हा एकदा सिलेक्शन झाल्यानंतर मग जर तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये कायम राहायचं असेल पुन्हा, तर तुम्हाला कोणत्या प्रेफरन्सवर तुमचा हक्क राहतो आणि कोणत्या प्रेफरन्सवरचा हक्क तुम्ही गमावून बसता,
हे मला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, म्हणजे माझा जर समजा हक्क त्या शिक्षक भरतीमध्ये जर कायम राहायला पाहिजे, तर मग मी काय करावं, प्राधान्यक्रम देत असताना मी कोणती दक्षता घ्यायला पाहिजे. आता मी याच्यावर एक थोडासा या व्हिडिओ मध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल ना, तर त्याच्यासाठी काही उदाहरणं द्यावं लागतात आपल्याला. उदाहरणं दिले तरच ते समजते, नाही तर ते आपल्या लवकर लक्षात येत नाही. कारण मुद्दा क्रमांक 18 हा 4 ओळीचा आहे फक्त. पण मी तुम्हाला सांगितलं अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनते त्याच्यावर, इतकं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणून हा मुद्दा क्रमांक 18 जर समजून घ्यायचा असेल तर काही उदाहरणं आपल्याला त्याच्यावर द्यावे लागतील, आणि त्या उदाहरणाचा आधार घेऊन आपल्याला ते समजून घ्यावं लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगतो मी, की एखादे शिक्षक उमेदवार आहेत आणि ते पीजी बीएड आहेत. पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट बीएड आहेत. आता त्यांचा विषय कोणताही असो, मी विषयाबाबतीत बोलत नाही, ते तुम्ही समजून घ्या. मग आता पीजी समजा आहे, तर पीजी कसं सायन्स मध्ये असेल तर मॅथ केमिस्ट्री फिजिक्स मध्ये असतील ते पीजी. एमएससी मॅथ, एमएससी फिजिक्स, एमएससी केमिस्ट्री. आणि ती आर्ट मध्ये असतील तर ते एम ए इतिहास असतील, एम ए अर्थशास्त्र असतील, एम ए राज्यशास्त्र असतील, एम ए पॉलिटिकल सायन्स असतील, एम ए कोऑपरेशन असतील, एम ए काय त्यांचं ते होम सायन्स असेल, काय ते असेल ते तो भाग आहे. म्हणजे पीजी एखादा उमेदवार आहे आणि तो बीएड आहे, तर तो उमेदवार 3 गटासाठी पात्र असतो, हे लक्षात घ्या. आता हे 3 गट कोणते, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. 3 गट म्हणजे 6 ते 8च्या गटासाठी पात्र आहे. दुसरं 9 ते 10च्याही गटासाठी पात्र आहे. आणि तिसरं 11-12च्याही गटासाठी पात्र आहे. मग आता याच्यामध्ये काय होते माहित आहे का, 6 ते 8चा गट हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे मॅक्झिमम आहे. 6 ते 8चा गट हा कोणाकडे आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये आहे. म्हणजेच नगर परिषदच्या शाळांमध्ये, महानगरपालिकांच्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये 6 ते 8चा गट. 6 ते 8चा गट हा माध्यमिक शाळांमध्ये काही आहे अनुदान प्राप्त मध्ये, काही संस्थेमध्ये 8वी पासूनच सुरुवात झालेली आहे बघा. असं याच्यामध्ये थोडासा भाग आहे. म्हणजे 8, 9, 10 असं हायस्कूल पकडला जातो तो अगोदर. आणि 11-12 तर बिलकुल म्हणजे स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्हाला रेअर दिसेल. 11-12चा गट हा खाजगी अनुदान प्राप्त किंवा खाजगी ज्या टप्प्यावर अनुदान असणाऱ्या शाळा यामध्येच तुम्हाला दिसणार आहे. मग समजा हे जर पीजी बीएड झालेले उमेदवार आहेत, हे 3 ठिकाणी पात्र आहेत, तर यांनी हुशारीने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजेत. हुशारीने म्हटल्यापेक्षा मी जबाबदारीनं हा शब्द वापरतो, सॉरी हा. जबाबदारीनं त्यांनी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजेत. मग त्यांची जबाबदारी काय? त्यांची जबाबदारी अशी आहे की ते 11-12ला पात्र आहेत. त्यांची इच्छा 11-12ला म्हणजे त्यांना बिलकुल असं वाटते की मला 11-12लाच नियुक्ती मिळाली पाहिजे. पण त्याच्या मनामध्ये दुसरा प्रश्न असा निर्माण होते की समजा मला 11-12ला नियुक्ती नाही मिळाली तर, किंवा 11-12 हे मुलाखती सह आहे, म्हणजे त्याच्यावर माझी मुलाखत घेतल्या जाते आणि मी खालच्या ज्या गटाला पात्र आहे 6 ते 8, हे विदाऊट इंटरव्ह्यू आहे, याच्यामध्ये मुलाखत घेतल्या जात नाही. अशी द्विधावस्था या आपल्या सर्व मंडळीची आहे. मग अशा वेळेस यांनी काय करावं, असं माझं म्हणजे यांनी यांनी मग प्रिफरन्स कसे द्यायला पाहिजेत. तर माझं असं म्हणणं आहे यांच्या बाबतीत, असं मी सांगणार आहे की समजा यांच्या मनात हे जर भीती वाटत असेल की जर समजा मुलाखतीसह जर मी ऑप्शन घेतला 11-12चा आणि मला मुलाखतीमध्ये अपात्र केलं, तर माझं बाकीचं जे काही 6 ते 8 आहे, 9 ते 10 आहे, याच्यावरचा सुद्धा माझा हक्क निघून जाणार आहे. त्या प्राधान्यक्रमाचा सुद्धा माझा हक्क निघून जाईल, कारण सिलेक्शन लेटर तुम्हाला दिलाय. पण मित्र, तुम्हाला असं वाटत असेल की माझा हक्क गेला नाही पाहिजे, तर मग तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मी या शिक्षक भरतीच्या टप्प्यामध्ये पात्र असलो पाहिजे. हा एक शब्द फार महत्वाचा आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत ही शिक्षक भरती आहे, मला याच्यामध्ये बदल करता यायला पाहिजे. एकदा नियुक्ती किंवा मुलाखत भेटल्यानंतरही मला या रेसमध्ये राहायचं आहे, तर मग मी काय करायचं? तर त्याच्यासाठी मित्र मी तुम्हाला प्रिफरन्स कसे द्यायचे, म्हणजे अशा उमेदवारांनी फार दक्ष राहून प्रिफरन्स द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रिफरन्स देण्याचा मुद्दा क्रमांक 18 मी आता शेअर करतोय. आणि एकदा मुद्दा क्रमांक 18 शेअर केल्यानंतर त्याच्याविषयी आपण चर्चा करू की या जे पीजी विथ बीएड आहेत किंवा ग्रॅज्युएशन विथ बीएड आहेत, या लोकांची प्रिफरन्स देण्याबाबतीतली जी काही भूमिका आहे, ती भूमिका फार जबाबदारीने यांनी पार पाडावी लागते. इकडे नाही पार पाडा, कुठं 1 ते 5 अरे 1 ते 5 ऑल सब्जेक्ट आहे. आणि 1 ते 5चा माणूस दुसऱ्या ठिकाणी इकडे चालतही नाही, कारण तो एचएस सीडीएडच आहे, त्याचं क्वालिफिकेशन वर चालत नाही. पण एखादा व्यक्ती जर समजा बीए बीएड आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन बीएड आहे, तर त्याचं क्वालिफिकेशन 6 ते 8 चालते ना. एखादा उमेदवार जर समजा पीजी बीएड आहे, तर त्याचं क्वालिफिकेशन 3 ठिकाणच्या गटाला चालते ना. 6 ते 8च्याही गटाला चालते, तो पात्र आहे. तो 9 ते 10च्या गटालाही पात्र आहे, तो 11-12च्याही गटाला पात्र आहे. मग या व्यक्तीच्या अपेक्षा तर ज्युनियरच्याच असतील ना, किंवा मला 11-12चा गट मिळाला पाहिजे, कारण तिथं हायएस्ट पे आहे. नाही 11-12चा, तर मला 9-10चा गट मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा हायएस्ट तिथं पे म्हणजे थोडस कमी पे आहे. आणि नाही ते तर मला 6 ते 8चा गट विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये मिळाला पाहिजे, कारण फुल नाही फुलाची पाकळी असं म्हणू आपण. ते तर मला काही ना काही शिक्षक भरतीतून मिळालं पाहिजेच. अशी द्विधा अवस्था मित्र साहजिकच आहे. तुम्ही काय, मी तिथं असतो तर माझी पण होणारच आहे. पण आपल्याला आपले जर समजा आपल्या मताप्रमाणे आपल्याला जर असं वाटत असेल की नाही, माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे, मला अमुक ठिकाणीच गट शिकवण्यासाठी मिळाला पाहिजे 11-12चा, कारण मी पीजीबीएड आहे, मला 11-12चाच गट मिळाला पाहिजे. बरोबर आहे, तो प्रश्नच येत नाही, कारण तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे. परंतु माझा खालच्या 9-10चाही गटावरचा हक्क राहिला पाहिजे, माझ्या 6 ते 8च्या गटाचाही हक्क राहिला पाहिजे. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, म्हणजे प्रिफरन्स देत असताना आपण कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, तर ते मला आजच्या या व्हिडिओमधून चर्चा करायची आहे. निश्चित व्हिडिओ लांब होते मित्र, मला मान्य आहे, परंतु आपल्या जीवनाशी निगडीत आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. मी आता तो मुद्दा क्रमांक जो 18 आहे, त्यांनी जो प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेला आहे, लेटेस्ट आहे, 5 तारखेचं प्रसिद्धीपत्र आहे, त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक जो 18 आहे, तो आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याला मी आता इथं शेअर करतोय स्क्रीनवर. मी कुठलीही गोष्ट जे काही तुम्हाला सांगतो, त्यासाठी जे काही नियम आहेत त्याचा आपण वापर करतो. बघा, मुद्दा क्रमांक 18 हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो. हा जो आहे ना मुद्दा क्रमांक 18, हा सगळ्यात महत्वाचा आहे. बघा, उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतल्या जातील. उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे तुम्हाला कोणता प्राधान्यक्रम त्याच्यामधला अलॉट करायचा आहे, तो तुमच्या टेटच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे, हे इथे यांनी क्लिअर केलेलं आहे. पुढे काय म्हणतात ते आपण पाहू. पुढे आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं आहे, उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती, ही सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती ऑब्लिक मुलाखतीसाठी नियुक्ती ऑब्लिक मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराची, म्हणजे समजा एखादा प्राधान्यक्रम आहे 16 नंबरचा, तो प्राधान्यक्रम तुम्हाला अलॉट झाला, मग त्याच्यावर नियुक्ती म्हटलं, हा शब्द का वापरला त्यांनी नियुक्ती, तर विदाऊट इंटरव्ह्यू आहे म्हणून त्यांनी नियुक्ती वापरला. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला नियुक्ती मिळते विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर. मुलाखतीसाठी का म्हटलं त्यांनी, तर विथ इंटरव्ह्यूचा ऑप्शन असेल तर तो प्राधान्यक्रम, हे लक्षात घ्या. तो प्राधान्यक्रम जो तुम्हाला प्राधान्यक्रम प्लॉट झाला, तो जर विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर तिथं नियुक्ती शब्द लागतो, हे याच्यामध्ये आहे.
आणि जो प्राधान्यक्रम तुम्हाला अलॉट झाला तो जर वैध इंटरव्ह्यू असेल तर तिथं मुलाखतीसाठी हा शब्द लागतो मित्र. हे समजून घ्या आपण. मग यांनी असं म्हटलंय, उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती ऑब्लिक मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर, म्हणजे यांनी शिफारस केली पुन्हा पवित्र पोर्टल, उमेदवाराचे त्या क्रमांकानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. हे लक्षात घ्या. उमेदवाराचा ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली त्या प्राधान्यक्रमाच्या नंतरचे प्राधान्यक्रम कुठंच विचारात घेतल्या जात नाहीत. म्हणजे 16 जर तुम्हाला अलॉट झाला तर 17 18 पासून पुढचे तुमचे प्राधान्यक्रम पुढच्या टप्प्यासाठी बाद झाले. हे लक्षात घ्यायचं. मग तुमचे प्राधान्यक्रम कोणते कायम राहिले ते 1 ते 15 तुमचे कायम राहिले. म्हणजे तुम्ही 1 ते 15 मध्ये पुन्हा तुम्ही खेळू शकता, असं त्यांचं या वाक्यामधला अर्थ निघतो. म्हणजे 16 क्रमांकाचा प्राधान्यक्रम मला अलॉट झाला, मग 16 क्रमांकाचा प्राधान्यक्रम मला अलॉट झाल्यानंतर मी त्या प्राधान्यक्रमावर समजा सॅटिस्फाय नाही, तर मला 1 ते 15 प्राधान्यक्रम माझे कायम राहतात. पुढच्या रेससाठी, पुढच्या फेजसाठी मी त्याच्यामध्ये माझा विचार केला जातो. पण 17 18 पासूनचे जे काही प्राधान्यक्रम आहेत म्हणजे 16च्या नंतरचे ते माझे बाद होतात. म्हणून प्राधान्यक्रम देत असताना आपण अलर्ट असलो पाहिजे. सीमेवरचं सैन्य जसं अलर्ट असते, आपल्या भारताच्या सीमेवर जे काही आपले सैनिक आहेत ते जसे अलर्ट असतात तसं अलर्ट राहून तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. मग तुमचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की सर एकदा सांगा ना मग आम्ही प्राधान्यक्रम कसे द्यावे ते. तर माझं वैयक्तिक मत असं आहे, प्राधान्यक्रम देण्याच्या बाबतीत की समजा तुम्हाला असं वाटते, बघा मी असं गृहीत धरतो 3 चान्स ज्या व्यक्तीला आहेत त्या व्यक्तीचं उदाहरण घेतो मी. 3 चान्स या शिक्षक भरतीमध्ये कोणाला आहे, तर जे पोस्ट ग्रॅज्युएट बीएड आहेत त्या लोकांना आहे. मग त्यांची इच्छा काय असते, तर मला 11 12ला मिळालं पाहिजे. मग तुम्ही जी इच्छा आहे तुमची ते प्रथम प्राधान्यक्रम द्या. मला 11 12 मिळालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही प्रथम प्राधान्य द्या. मग तुम्हाला असं वाटत असेल की 11 12 नाही मिळालं मला तर मला 9 10 तरी मिळालं पाहिजे, मग त्याच्यानंतर 9 10 चे प्राधान्यक्रम. मग तुम्हाला असं वाटते तुमच्या मनात प्रश्न की नाही मी 9 10 तर समजा नाही मिळालं मला, तर मी 6 ते 8 लाही पात्र पात्र आहे, विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येते, तर मग तुम्ही 6 ते 8 चे द्या. बरोबर आहे ना मी जे सांगतोय ते. कारण तुम्ही 3 ठिकाणी पात्र आहे. तुमची इच्छा आहे की मी पीजी बीएड आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट बीएड आहे. मग जे व्यक्ती पोस्ट ग्रॅज्युएट बीएड आहेत ते 3 ठिकाणी पात्र आहेत. कसे आहे, 11 12च्या गटाला आहे. त्याच्यानंतर ते कुठं पात्र आहेत आणखी, 2 ठिकाणी तर आहेतच. जर टॅटचा म्हणजे याचा पेपर टीईटीचा आणि सीईटीचा पेपर दिला नसेल तर मग 6 ते 8च्या गटाला पात्र नाहीत, हे लक्षात घ्या. नाही तर मग सर तुम्ही हे कसं सांगून राहिले. मग ते 2च ठिकाणी पात्र आहेत. जर त्यांनी टीईटी आणि सीईटीचा पेपर 1 पेपर 2 दिला नसेल तर. हा सुद्धा एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. मग 2 ठिकाणी पात्र आहे. समजा एखादा उमेदवार असा आहे की त्याने टीईटी सीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 कुठलाच दिलेला नाही किंवा त्याने ते पात्र नाही, तर मग पीजी बीएड असणारे उमेदवार 2 ठिकाणी पात्र आहे. 11 12च्या गटाला पात्र आहे आणि 9 ते 10च्या गटाला पात्र आहे. मग पीजी विथ बीएड असं ज्या उमेदवारांचं क्वालिफिकेशन आहे त्यांना जर 11 12चा गट असेल तर सगळं 11 12चे जे प्रिफरन्स आहेत तुम्हाला त्या जवळपासून तुमच्या होम डिस्ट्रिक्ट पासून तर लगतच्या डिस्ट्रिक्ट पासून सगळे तुम्ही महाराष्ट्रामध्ये देऊन टाका 11 12चे, आणि त्यानंतर तुम्ही 9 10चे द्या. मग इन केस समजा तुम्हाला 9 10चा प्रिफरन्स अलॉट झाला तर 11 12वर तुमच्या वरच्या प्रिफरन्सवर फक्त तुमचा कायम राहतो. खालचे जे प्रिफरन्स आहेत ते तुमचे टिकून जातात. आणि तुम्ही असं उलट केलं समजा, अगोदर तुम्ही 9 10चे प्रिफरन्स दिले, नंतर तुम्ही 11 12चे प्रिफरन्स दिले, आणि तुम्हाला 9 10चा प्रिफरन्स जर अलॉट झाला तर 11 12च्या प्रिफरन्सचा हक्क त्याच दिवशी गेला. हे समजून घ्या त्यांच्यामध्ये. म्हणून दिलेल्या प्रिफरन्स जे आहेत त्याच्यापैकी जो प्रिफरन्स मला मिळाला
नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी, तर त्याच्या वरचे प्रिफरन्स माझे कायम राहतात, खालचे प्रिफरन्स माझे बाद होतात. म्हणून मी उदाहरण सांगितलं की मला 16 क्रमांकाचा प्रिफरन्स मिळाला, तर माझे 1 ते 15 कायम राहतील पुढच्या फेजसाठी. पण त्याच्या खालचे जे आहेत माझे 17-18 पासून, ते प्राधान्यक्रम माझे बाद होऊन जातात. म्हणून माझं म्हणणं आहे, सीईटीचा पेपर 1, पेपर 2 जर दिला असेल आणि तो उमेदवार जर पीजी असेल तर तो 3 ठिकाणी पात्र आहे. त्यामुळे त्याने प्राधान्यक्रम देत असताना या मुद्दा क्रमांक 16चा नीट विचार करावा, म्हणजे त्या शिक्षक उमेदवाराचं नुकसान होणार नाही. अधिक मी सांगतो, समजा एखादा उमेदवार ग्रॅज्युएट आणि बीएड आहे, तर हा 2 ठिकाणी पात्र आहे. म्हणजे सीईटी किंवा टीईटीचा पेपर 1, पेपर 2 दिला असेल तर 6 ते 8च्याही गटाला पात्र आहे आणि 9 ते 10च्याही गटाला पात्र आहे. मग अशा उमेदवारांनी काय करावं? अशा उमेदवारांनी अगोदर 9 ते 10चे गटाचे जे काही ऍडेडचे प्रिफरन्स आहेत ते द्यावे. मग ते आता मुलाखतीसह असतील तर द्यावे, कारण त्याची इच्छाच आहे की नाही, मला हायस्कूलला शिकवायला भेटलं पाहिजे. त्याच्या खाली त्यांनी 6 ते 8चे द्यावे. म्हणजे त्याला 6 ते 8चा पेपर जर अलॉट झाला, तर त्याचे वरचे 9 ते 10 तो पुन्हा खेळू शकतो, त्याची इच्छा असेल तर. आणि तो जर मिळालेल्या प्रिफरन्सवर जर सॅटिस्फाय असेल, तर मग काही प्रश्नच येत नाही मित्र. परंतु मला असे कमेंट्स मध्ये असं विचारलेलं आहे की बाबा, एकदा आम्हाला समजा मुलाखती विना आम्हाला मुलाखतीसह एखादा प्रिफरन्स आम्हाला अलॉट झाला, तर मग आम्ही मुलाखती विनावर पात्र होता. मित्र, मुलाखतीसह तुम्हाला जर प्रिफरन्स अलॉट झाला असेल आणि मुलाखती विना त्याच्या वर असतील, तर तुम्ही जरूर त्याला पात्र आहात. पण ते जर तुमच्या मुलाखतीसह प्रिफरन्सच्या खाली असतील, तर तुम्ही त्याला पात्र नाही, असं हे सांगते 18 नंबरचा मुद्दा सांगते. म्हणून मी हा मुद्दा आणखी एकदा वाचतोय. हा सगळ्यात महत्वाचा आहे, हा समजून घ्या. उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती ऑब्लिक मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराचे त्या क्रमांकानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. नंतरच्या म्हणजे पूर्वीच्या केला जातो, असा याचा अर्थ होतो. नंतरच्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जात नाही. आणि ही द्विधावस्था आपल्या शिक्षक उमेदवारांकडे होती, ती आज आपण या चर्चेच्या माध्यमातून, मला आशा आहे की त्यांच्या मनातली निघलेली असेल. त्यामुळे ते आता विचारपूर्वक, जरी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले असतील तरी तुम्हाला 3 अटेम्प्ट आहेत ते डिलीट करण्यासाठी, 3 पेक्षा जास्त नाही. म्हणून तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता आणि त्यानंतर पुन्हा प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता. पण कन्फ्युजन होऊ नका देऊ. आपलं मनाची द्विधावस्था होऊ नका देऊ. सारासार एक डिसिजन घ्या, सर्व विचार करून काय करायचं आहे मला. आणि जो व्यक्ती डिसिजन घेण्यास म्हणजे पात्र असतो ना, तो कुठेही पात्र होतो. आणि ज्याला डिसिजनच घेता येत नाही आपल्या जीवनामध्ये, तो कुठंच पात्र होऊ शकत नाही मित्र, असं माझं मत आहे. म्हणून सारासार गोष्टीचा विचार करून एक डिसिजन घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. तर ठीक आहे मित्र, मला पुनश्च अशी अपेक्षा आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा. आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, तर तुम्हाला असं वाटत असेल की शिक्षक भरती बाबतीत माझं नॉलेज अपडेट असलं पाहिजे, माझ्यासोबत कोणीतरी चर्चा केली पाहिजे, तर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.